मॉर्निंग फ्रेंड्स, आज रविवार 4 तारीख असेल वाटते आज. आणि मागच्या रविवारी मी तिरुपती बालाजीमध्ये होतो. आता ह्या रविवारीसुद्धा डोंगरावर आलेलो आहे. पाटे 6ला बरोबर खालून चालू केलेलं होतं मित्रांनो. फक्त 22 ते 23 मिनटामध्ये डोंगरा सर केलेला आहे. म्हणजे आता हळूहळू स्टॅमिना वाढतो आहे किंवा आपली ग्रोथ होत्या असं वाटायला लागलं मित्रांनो. आज माझ्यासोबत आमचे काही घोगावचे माझे सहकारी मित्र आहेत. हे आमचे पाठीमागे सोना पाटील आणि हे कायमस्वरूपी ट्रेक करतात. पुढे आमचे त्यांचे एक सहकारी मित्र आहेत पाटीलला जायचे सुद्धा, पण चप्पल घालून ते ट्रेक करतात. कारण का त्यांना कायमस्वरूपी डोंगराचा अभ्यास वगैरे त्यांनी केलेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळं ते काय कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं डोंगर ट्रेकिंग करतात. पाठीमागे माझा मुलगा आहे, गुरुसर पण यायला लागलेत एकदम. गुरुसर आज मित्रांनो आज पाठीमागे निघाले होते. म्हणजे त्यांची पद्धत आहे, पुढं घालायचं आणि पाठीमागे सटकायची. परंतु मित्रांनो त्यांना मी तसं जाऊन दिलं नाही. त्यांना म्हटलं तुम्हाला डोंगरावर यावं लागेल. आज आपल्याला कड्याचा मारुतीपासून म्हणजे साधारणतः 6 ते 7 किलोमीटर डिस्टन्स पडते. आपल्याला 6 किलोमीटर डिस्टन्स पडते. तेवढा डोंगर आपल्याला सर करायचा मित्रांनो. निसर्ग सौंदर्य आहे. साधारणतः आता 6-6:30 वाजलेले असतात. आता पाठीमागे बघू शकता, इतका सुंदर नजारा आहे मित्रांनो. प्रत्येकानं त्या ठिकाणी आलं पाहिजे, ट्रेकिंग केलं पाहिजे. आणि आता माझे मित्र आहेत. साहेब तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतं, एकदम मस्त. तुम्ही दर रविवारी येता? दर रविवारी येतो डोंगरावरती. हां, कुठून उतरता तुम्ही डेली? डेली आजपर्यंत पार्श्वनाथाच्या मंदिरावरती आता तिथूनच परत जायचं. हां तर आज आम्हाला दाहिडू साहेब भेटले हां आणि म्हटले की बाबा काड्याच्या मारुतीवरून जाऊया हां सावकाश. हां. आणि त्यांच्याबरोबर आज आम्ही पण हां. 7 ते 8 किलोमीटर डोंगर हां. उतरायचा योग आलाय. हां. आणि 100% आम्ही पण बरं वाटतंय? एक नंबर वाटतंय. हां, कारण का ट्रेकिंगचे फायदे आहेत. तुम्हाला वाटतंय ना ट्रेकिंगचे फायदे आहेत? हां, जबरदस्त फायदे एक तर तुमच्या अंगाची स्ट्रेंथ वाढते. 100% बरोबर आहे ना. रेग्युलर व्यायामपेक्षा हा व्यायाम चांगला वाटतोय चांगला मित्रांनो. चांगला वाटतं. हां, त्या ठिकाणी पाटील साहेब तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतं? ही माझे दुसरे सहकारी मित्र आहेत. खूपच छान, खूपच हां, यांच्या छान. मनामध्ये नव्हतं बरं मित्रांनो, यांच्या मनामध्ये डोंगरावर इकडं साईडनं यायचं मनात नव्हतं. परंतु आज आमच्या इच्छेखातर म्हणजे आज आम्हाला बरं वाटावं थोडंसं म्हणून आमच्यासोबत आलेले आहेत. तुम्ही किती वेळ आला डोंगरावरती? तिसरा वजन झालं. तिसऱ्याचं होतं मित्रांनो डोंगरावर आलं. तुमचं वजन किती आहे सध्या? 102. 102 किलो मित्रांनो वजन आहे. विचार करा तुम्ही, 102 किलो वजनाचा माणूस या ठिकाणी खालनं डोंगरावर चढतो. लक्षात ठेवा, म्हणजे किती मोठी स्ट्रेंथ त्यांच्या अंगामध्ये आहे. तर अशी स्ट्रेंथ प्रत्येकाने यायचं असेल तर आपल्याला डोंगर सर करायला लागेल. आणि तुम्ही विशेष म्हणजे यांचं तुम्हाला सांगतो, हे यांनी पायामध्ये बूट घातलेलं नाही. खाली बघू शकता, बघा हे बघा चप्पल आहे मित्रांनो. पण ॲक्च्युली हे चुकीचं आहे, कारण अँकल्स वगैरे आपले दुखावू शकतात. आणि ह्या ठिकाणी बूट असणं गरजेचं आहे. आणि बूट घालून चाललं तर आपल्याला कशी पायामध्ये थोडीशी ग्रीप येते मित्रांनो. तर असं चालू नये, हे चुकीचं आहे. मग तुम्हाला चुकीचं आहे म्हणून ते दाखवलेलं आहे. असं डोंगरावर कधीही कुणी जाऊ नका. आणि जायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं एखादी पाण्याची बॉटल असावी सोबत आपल्या, आणि काय एखादी फ्रूट्स असावेत खिशामध्ये, कारण जेणेकरून आपल्या अंगामध्ये एनर्जी येते मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येकानेच जिथं शक्य होईल त्या ठिकाणी आपण जाऊया आणि चांगली तब्येत राखूया, पर्यावरणाचं आपण सन्मान करूया त्या ठिकाणी. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नंतर मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत बाय.